विरारच्या डोंगर रांगांमध्ये वसलेलं श्रद्धेचं सुंदर ठिकाण उंच डोंगर, थंड वारा आणि प्रत्येक पायरीसोबत वाढणारी भक्ती. जीवदानी माताच्या दरबारात पोहोचल्यावर सगळा थकवा एका क्षणात नाहीसा झाला. त्या घंटांचा आवाज आणि वरून दिसणारं विरार खरंच मनाला स्पर्श करून गेलं. हाय मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज मी चाललो आहे वसई विरारमधील 3 महत्त्वाच्या मंदिरात. पहिलं म्हणजे जीवदानी मंदिर, दुसरं बद्रीनाथ आणि तिसरं द्वारकाधीश. तर हे वसई विरारमधील खूप फेमस मंदिर आहेत. तर चला या तिन्ही मंदिराचे तुम्हाला दर्शन घडवतो. तर चला, माझा मित्र आहे आणि त्याच्यासोबत त्याची फॅमिली आहे. तर आपण निघूया. आता आलो आहे मी मित्राकडे, खाली वेट करतो आहे त्याचा. तर चला आपण लवकरच निघूया दर्शनासाठी. तर चला आता निघतोय. माझ्यासोबत महेश पण जॉईन झालेला आहे. तर काय बोलतो, पहिल्यांदा माझ्या ब्लॉगमध्ये आलास? मग आता पहिल्यांदा आलो तर जीवदानीला जाऊ आपण. पहिल्या ट्रिप जीवदानी स्टार्ट करू, त्याच्यानंतर पुढचा बघू आपण कुठे जायचं असेल ते. तर चला पहिला जीवदानीला चाललंय. आमची गाडी आहे बघा, रात्री पाऊस झालेला, एवढी घाण झाली आहे की विचारूच नका. आता साफ करावा लागेल, त्याच्यानंतर आपण निघूया इथून. तर चला नंतर भेटू आपण. चला पहिली ट्रिप चालू करूया. आपण चाललो आता पहिला जीवदानीला. चला, आय एम गोइंग टू. हे आमची गाडी पार्किंगला लागली. आता आमचे रोहन सेठ निघाले आता गाडीमधून. काय रोहन सेठ, काय ट्रॅफिक होती की रस्त्यामध्ये? ट्रॉफिक नाही, आता बघूया जीवदानीवरून खाली आला का ट्रॉफिक भेटेल. हे बघा, हे आमची जीवदानी मंदिर, विरारची देवी. गाडी पार्किंगला लावून आम्ही चाललोय लागली ट्रेनने. आज महेश पहिल्यांदा आम्हाला ट्रेनने नेणार आहे. तर चला बघूया कसा एक्सपिरियन्स आहे, किती तिकीट वगैरे आहे बघूया. मी तर पहिल्यांदा चाललोय. बघूया. मी आलो दोनदा तीनदा आलोय. 250 रुपये काय तिकीट आहे, आणि विकोपला आले तर काहीतरी 150 रुपये काय. ओके चला. सॅटर्डे संडे 250 रुपये. तर चला महेश थाली घेतोय. मंदिराकडे जायला 3 मार्ग आहेत. पहिला म्हणजे 5 पायरी, दुसरा म्हणजे पायरीचा हा मार्ग आहे, आणि आता नवीन चालू झालेला ट्रेनचा. तर आम्ही ट्रेनने चाललेलो आहे. हा ट्रेनची एंट्री इथून आहे. तर चला, आज गर्दी आहे रविवार असल्या कारणाने. बघूया दर्शन किती वेळात होता. इथून ही एंट्री चालू होते. रोप वे. चला काय किती तिकीट आहे? 1750 रुपये. 7 लोकांचे किती? 1750. किती झाले एकाचे? आता इथून वेट करायचं आहे गर्दी थोडी.
₹250 पर पर्सन आहे. रिटर्न म्हणजे जाऊन येऊन ₹250. तर चला आता वेट करूया ट्रेनचा. हे आमची ट्रेनची तिकीट निघाली आम्ही ₹250 पर पर्सन आहे. आम्ही 7 लोक आहे म्हणून तसं ₹50 तिकीट निघाले आणि हे ट्रेनसाठी वेटिंग आहे. आपल्या विराट टू चर्चगेटसाठी नाही, जुदानी मंदिरसाठी यायचं. हे आम्ही लोक सर्व बसतो. रोहन भाऊ गरमी आहे की नाही? खूप गरमी आहे. गरमी आहे. फॅन आहे पण तरी पण गरम होते इथे. काम वेटिंगला भरपूर लाईन आहे. आता आम्ही बघूया आता आम्ही आमचा सध्या नंबर. वेटिंगला उभे आहे इकडे. ट्रेन येणार तर आम्ही बसू. रनिंगमध्ये बघला वेटिंगमध्ये चर्चगेट फास्ट रनिंग. आपला पट्टी दाखव, पट्टी दाखव. प्लॅटफॉर्म दाखव. प्लॅटफॉर्म दाखव. बघा हा प्लॅटफॉर्म आहे. सगळे इथे थांबलेले आहेत. तर इथे ट्रेन येईल, आपण जाऊ. आला आला हा लेडीज डबा आला. हाय रे, बहुत जगह है, बहुत जगह है, बहुत बहुत. अरे और भेट आता 9:11 वाजून. झालेले. बघूया किती वेळात आता पोहोचवतात त्यावरती. चला चला चाल. निघाली आहे. हे बघा हे तर नाही बा, चेन कुलिंग झाली. काय म्हणतो, चेन कुलिंग झाली. चेन कुलिंग भरपूर स्लो आहे ट्रेन, भरपूर. बाई असंच चालत जाऊ आपण पायऱ्या. नाही नाही, आता चेन कुलिंग झाली. थांबले थांबले. हा चेन आहे, नक्की चेन कुलिंग झाली. थांबली आहे परत ट्रेन आता. इथे पण चेन कुलिंग होते. रेड सिग्नल आलाय, रेड सिग्नल. तर काय बाहेर पण आपण बघू शकत नाही ना, का गेट बंद आहे त्यामुळे. नाही तर बाहेरचं खरं दाखवून बघितलं असतं काय सिग्नल आहे की नाही. आम्ही 8:45ला लाईनीत लागलो. ट्रेन आम्हाला 9 वाजता 9:05ला 9:11ला भेटली. तर आहे तसा वेळ तर लागतो ट्रेनने पण. आपल्या मुंबईची लोकल ट्रेन माहिती आहे का, ते पण टायमावर नसतं. मग आज पण ही गाडी पण आपल्या टायमावर नाही. थांबवली आता जरा. आहे तसं बसायला, उभं राहायला पण आहे स्पेस आणि बसायला पण आहे. चाळी तर झाली. चला चालू झाली. फायनली चालू झाली.
झालेलं आहे आमचं. आम्ही ट्रेनने आल्यामुळे डायरेक्ट दर्शन आहे, म्हणजे ट्रेनने निघालं का डायरेक्ट मंदिराच्या गाभाऱ्यात एंट्री आहे. तर दर्शन होऊन आता आम्ही वरच्या मंदिरात चाललेलो. हे वरती पण मंदिर आहे, तर त्याचे दर्शन करू आणि निघू. कसं झालं दर्शन? दर्शन तर सांग झालं. गर्दी नाही एवढे, रविवार असून पण गर्दी नाही इतकी. आता पाऊस त्याची सुरुवात चालू आहे. आता तर चला इकडच्या मंदिराचं दर्शन करून घेऊया. जर तुम्ही पायऱ्याने आलात किंवा उतरायचं असेल तर हा पायऱ्याने जायचा उतरण्याचा रस्ता आहे. तर पायऱ्याने परत भेटतो तिथे. आणि आपण आता परत ट्रेननीच खाली जाणार आहे. तर आपल्याला कुठून जायचं आहे? त्याच्यानंतर आपण 10-15 मिनटं बसू. नंतर जिथून आलेलो आपण तिथूनच जाऊ. चला बघूया आता. विरारमध्ये मस्त पावसाचं आगमन झालेलं आहे. हे बघा एकदम छान वातावरण आहे. तिथे मध्ये मध्ये पाऊस नाही आणि इथं पाऊस आहे. म्हणजे ऊन पण तर खूप छान वाटतं. गरम होते, पाऊस पडतोय तर थंड तर काय वाटत नाही. तर इथं पण एक मंदिर आहे, चला पाया पडूया. तर चला आता जीवदानीचं दर्शन झालेलं आहे. तर आता चाललो आम्ही विरारमध्ये असलेलं द्वारकाधीश मंदिर. तर पाऊस पडलेला आहे इथं, तर निघूया चला. निकले थे युगानी मंदिर के लिए. युगानी मंदिर में हमारा दर्शन तो हो गया. अभी हम लास्ट नीचे आए हैं पार्किंग में. अभी हम यहाँ से अपनी गाड़ी लेंगे और यहाँ से हम अभी रवाना होएंगे द्वारकाधीश मंदिर के लिए. तो यहाँ से कुछ युगानी मंदिर के कुछ दो या 2 से 2.5 किलोमीटर की दूरी पे यहाँ से हम अभी द्वारकाधीश के लिए रवाना होंगे. आपको बाकी का आप देख लें, टाइम टू टाइम कल देते रहूँगा. और आप पार्किंग में बाकी रोहन भाई है साथ में, हमारे ड्राइवर बन के आए हमारे लिए. और यहाँ से हम द्वारकाधीश का दर्शन आपको दिखाएंगे. युगानी मंदिर का दर्शन आपको रोहन भाई ने दिखा दिया. अभी द्वारकाधीश का दर्शन आपको महेश दिखाएगा.
आता बाहेर निघालो आणि आम्ही द्वारकाधी मंदिरला आम्ही पोहोचलो. पण गर्दी तर दिसते भाई, खूप गर्दी दिसते. गर्दी पण आहे, धूप पण आहे. गर्दी तर दिसते. ती समोरच बघा लाईन आहे. ही पार्किंग आहे द्वारकाधीशची. तर चला आता जाऊया. विरारच्या शांत वातावरणात या सुंदर मंदिरात मिळतो एक वेगळाच शांततेचा अनुभव. घंटांच्या आवाजात मन आपोआप शांत होतं. प्रत्येक कोपऱ्यात भक्ती आणि पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते. या धावपळीच्या जगापासून थोडं दूर स्वतः सोबत घालवलेले काही खास क्षण. विरारमधील हे मंदिर एकदा तरी नक्की अनुभव घ्या. महेश चाललाय प्रसाद घ्यायला. प्रसाद खिचडी आहे. चला आता गरम आहे. चला आपण जरा गाडीमध्ये बसून खाऊया. खूप ऊन आहे इथे. चल बाहेर जाके देखते तो गाडी. तुम्हाला जर द्वारकाधीश मंदिरात यायचं असेल तर विरारला या. विरारला ईस्टवरून शेअरिंग ऑटो पण भेटते आणि प्रायव्हेटली पण तुम्ही येऊ शकतात. डायरेक्ट शेअरिंग रिक्षा 50 रुपये आणि प्रायव्हेटली किती आहे? तर शेअरिंगच बरी आहे. डायरेक्ट इथे येऊन सोडते. कारण की खूप आतमध्ये आहे. बसने आलात तर बसची सुविधा आहे की नाही माहीत नाही, पण खूप आतमध्ये आहे. बसने आलात तर शेअरिंग तुम्हाला पूर्ण इथं पार्किंग लॉटपर्यंत सोडतं आणि तिथून मग पाठीमागेच मंदिर आहे. तर चला. हां खूप ऊन आहे. पाय भाजतात आहे. आता आम्ही चाललो आहे वसईमधला बद्रीनाथला. दाखवतात आहे 40 मिनटं दाखवतात आहे. काहीतरी 40 मिनटं 18 किलोमीटर. तर चला निघूया आता. वाजलेत 12. आता बघूया तिथे किती वाजतात. 1 तास तरी लागेल पोचायला. तर चला निघूया. वसई पूर्वच्या शांततेचा एक सुंदर कोपरा बद्रीनाथ मंदिर. मंदिरात प्रवेश करताच घंटांचा आवाज आणि भक्तिमय वातावरण मन प्रसन्न करून टाकतं. सुंदर वास्तुकला आणि शांत वातावरण. इथे आल्यावर वेळ थांबल्यासारखा वाटतो. मनाला शांतता आणि सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर वसई पूर्वचं बद्रीनाथ मंदिर एकदा नक्की भेट द्या. चला आता आम्ही पोचलोय वसईमधील बद्रीनाथ मंदिरकडे. पण एक बॅड न्यूज आहे. मंदिर बंद आहे. दुपारी मंदिर बंद आहे. बघा टायमिंग इथं लिहिलेलं आहे 7 ते 12:30 आणि संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत आहे. तर चला आतमध्ये जरा बघूया काय भेटतं का बघायला. हे बघा फ्राय करवा का? बॅड लक आहे आमचं की आम्हाला आता हे दर्शन नाही भेटलं. तर बघू नेक्स्ट टाईम येऊ मध्येच कधीतरी. कारण की 12:30ला हे बंद होतं. ते डायरेक्ट संध्याकाळी 6 वाजता चालू होतं. तर चला आता निघतो आम्ही. काहीतरी हॉटेलला जाऊ, खाऊ आणि मग आपापल्या घरी. का महेश कसं वाटतंय दर्शन नाही भेटलं? माझं झालं. तुझं झालंय? तू येऊन गेलाय? हां. तर माझं नाही झालं. मी पहिल्यांदा आलो. हॉस्टेलच्या पण नाही दोनच्या भेटलो. बॅडला काय बॅडला इथे केअर असतं. तर चला बघूया आपण. नेक्स्ट टाईम परत येईल मी, तेव्हा लवकर येईल सकाळी. चला आता सर्वांना सोडून आलो आम्ही आता विमानतळाला. आमच्याकडे एक मेंबर ॲड झाला आहे प्रतीक. आणि आज महेश पार्टी देतो विमानतळ आहे. बघा आमच्या इकडचं खूप फेमस हॉटेल आहे. तर चला जरा जेवूया चायनीज. कसं वाटतंय?
एकदम बरं. पण आता जेब खाली होणार आहे कसं वाटतंय? ते तर वाढणार नाही आता. हा. गाडीमध्ये सीएनजी पण कमी झालं आणि पेट्रोल पण कमी. करतो. टेन्शन नाही की गाडी बंद नाही पडायचं. पडलं तर बरं आहे. आता वांदे होणार. हो हो खतरनाक इंटेरियर. मी आलेलो एकदाच आलेलो पण वेज हे बघा. एकदम रॉयल फील होते. फुकटमध्ये भेटले ना. आम्हाला दोघांना फुकटमध्ये जेवण भेटलं म्हणून एक नंबर वाटलं. फुकटच्या राहण्याची टेस्ट एक नंबर. बकरा महेश होता आज. सकाळपासून त्याला खर्च करवतो. काय नाही खूप छान जेवण होतं. एक नंबर जेवण. मजा आली जेवण. हा मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथं थांबवतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर्स आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.